आज हजार माचीचं मैदान झालं आणि त्या मैदानात आज भारतनं 2 नंबर केला आणि 2 नंबरच्या गाडीवर होते भैया ड्रायव्हर भारतच्या आणि 1 नंबरच्या गाडीने केला त्या गाडीवर होते अच्युत ड्रायव्हर आणि दोन्ही ड्रायव्हर आज एकत्र आहेत. आपण मुलाखत घेतोय आज 1 नंबर आणि 2 नंबर दोन्ही सोबत ड्रायव्हर आहेत. ती आज कसं वाटलं ही ज्यावेळेस लढत झाली तोंडाला त्यावेळेस काय झाला विषय मी खाली गटालाच खाली उभा राहिलो तो अच्युत ड्रायव्हर माझा म्हणजे मोठा भाव असल्यागतच आहे. तो पळत आला माझ्याकडे म्हणला व्हीआयपी राणा तेवढी गाडी हाण तर मी हाणतो. मग ती गाडी गट सीमी मी हाणली व्हीआयपी राणाची आणि भारतची 3 फेर मी हाणली पण सीमी फायनलला दोन्ही पण गाडी राहिल्या. मग मी अच्युत ड्रायव्हरला म्हणलो बाबा तू ती गाडी व्हीआयपी राणाची हाण मी भारतची 3 फेर गाडी हाणल्या मी ती हाणतो. तर म्हणला चालतंय मी हाणतो ती. त्याने 1 केला आणि मी 2 केला. तो काय भाव जाईल माझा मोठा असा विषय. आता अच्युत ड्रायव्हर आज हातच्याला की पण कामाला आला का तोंडाला दोन्ही पण बैल आपली जायची थोडं निकालाला गाडी चांगली पाहिली व्हीआयपी राणाची 1 नंबर झाला गाडीचा. आज ड्रायव्हर किती दिवसातून गाडीवर बसलो महिना 2 झालं गाडीवर नाही बसलेलो. आज गाडी हाणली 2 गाड्या आधी हाणलेल्या वादळची ती थोडी सीमेला मार खाल्ली गाडी व्हीआयपी राणाची गाडी फायनल हाणली 1 नंबर झाला. चांगल्या गाड्या दोन्ही पण पाहिल्या. आता आज ज्यावेळेस सुट्टीला गाडी सुटलेली त्यावेळेस वाटलेलं का की मोठा भाव आणि छोटा भाव दोघात लढत होईल. लढत होणार माहित होतं मला कारण का ती गाडी आधी हाणलेली होती मी त्यामुळे गाडीचा अंदाज होता. पुढे निकाल घेतला गाडीनं 50 फुटात. ड्रायव्हर आज पुन्हा एकदा त्या स्टेजला भरपूर दिवस थांबला आणि पुन्हा एकदा 1 नंबर झालेला आहे. आपल्याला माहित आहे आपण बाहेर निघाल्यानंतर काय करू शकतोय. असं कोण थांबलं म्हणजे कोण संपत नाही. बाहेर निघलो म्हणजे काही ना काही तर घडवणार मी माझे मला स्वतःला माहित आहे. तरी कुठलाही बैल थांबला माणूस थांबला त्याला जास्त हिनवायचं नसतंय. तो काही ना काहीतरी इतिहास घडवतो 100% बैलगाडी क्षेत्रात बाहेर निघाल्यानंतर. आता ज्या बैलाला तुम्ही धरलेला आहे सप्तहिंद केसरी भारत अख्खा भारत त्यानं नाव केलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगचाल. ह्या बैलाचा पण इतिहास मोठा आहे. ह्या बैलावर माझं नाव मोठं झालंय. या बैलाची गाडी मी हात होतो तेव्हा गाडी झुपताना सगळं माणसं भेट होती या बैलाला. बैलाचा इतिहास आहे. महिब्यांची भारतची गाडी पळाली आणि मिल्काची पळाली. मिल्कार भारतची गाडी चांगली पळत होती. सरदारची गाडी पळाली शिरवळचा गाडी ह्या बैलावर जेवढी बैल मी हाणली तेवढी गाडी बैलावर चांगली पळाली. अच्युत ड्रायव्हर ज्या वेळेस आता गाडीवर बसत नव्हता तुम्ही घरी असायचा नक्की काय डोक्यात ठेवलेलं की त्या स्टेजला उतरायच्या 1 नंबर ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा होता 1 नंबरात पुन्हा 1 नंबरात जायचे काय काय त्या दिवसात अभ्यास केला. अभ्यास नाही आपल्यापाशी वास्त्र 2-3 आहे ती त्यासनी ट्रेनिंग देत होतो. त्यासनी सराव घ्यायचा चालू होता आणि थोडं घरातलं पण काम चालू आहे माझं त्यामुळे मी घरात पाहिजे होतं म्हणून घरात थांबलेलो. त्या दिवशी विंगला पण वासर घेऊन आलतो भैयाची गाडी हाणली अर्जुनची 2 नंबर केला गाडीनं. आपण बाहेर निघल्यानंतर गुलाल 100% असतोच आपला. असं नाही की आपण थांबलो म्हणजे काय संपलं नाही. या क्षेत्रात आपण पुन्हा आपलं नाव टॉपला नेणार. म्हणजे बैलगाडा मालक म्हणून आता उतरायचं तयार आहे. वासर आपण 2 चांगली तयार केलेली आहे ती हळूहळू आपण आणायची नंबर मध्ये आहेत 2 वासर चांगली. भैया ड्रायव्हरांच्या विषयी काय सांगता. भैया ड्रायव्हरचीच मी पहिली गाडी हाणत होतो. भैया ड्रायव्हर नव्हता तेव्हा त्याचीच गाडी मी पहिली हाणत होतो. तिथून आपण शून्यातनं विश्व निर्माण केलेला आहे. आपण 100 रुपये माणसाने दिले तरी गाडी हाणलेली आहे. भैयाला पण माहित आहे. म्हणजे अच्युत ड्रायव्हर पहिल्यांदा फर्स्ट टाइम माझ्या गाडीवर घरातल्या आमच्या गाडी हाणत होता. मी फक्त तेव्हा काम काय करून नियोजन करत होतो बैलांचं. 200 रुपयेवर माझी गाडी हाणल्या त्यानं स्वतः. पण तो पैशासाठी कधीच हटला नाही. म्हणजे एवढं दिलंस मला एवढं पाहिजे असं कधीच म्हणलं नाही अजून पण म्हणत नाही. आता परवा वेंगाला तो त्याची स्वतःची वासरं घेऊन आलता पण आमच्या घरातल्यांची इच्छा होती की अच्युत ड्रायव्हरने एकदा आपलं वासर हाणावं. मग मी त्याला बसवला 3 फेर 3च गाडी हाणली. त्यानं पैसे पण अजून मागितलेले नाहीत मला. 2 नंबर केला त्या दिवशी माझ्या घरच्या वासरानं. त्यानं अजून पैसे पण कुठं त्यांनी का दिलं नाही हे अजून शब्द पण नाही मला. म्हणजे बैल आपण घडवलेली आहे ती अशी नामांकित वासर आपण नंबर मध्ये नेणार एवढी गॅरंटी आहे. बैलाचं वासर पण भविष्यात आपण 1 नंबरला नेणार. आता मित्रांनो जुने जाणते ड्रायव्हर आहेत ती ड्रायव्हर ही नवीन युगातला आता ड्रायव्हर ते 1 नंबरातलं ड्रायव्हर आहेत दोन्ही. काय सांगायचं की गाड्या 1 नंबरात हाणतात. आता महाराष्ट्रभर दोघांचंही नाव आहे. गाड्या हाणण्याचा विषय त्यांचा म्हणजे काय माहिती आहे का त्यासनी 6 नंबरची जरी बैल दिली तरी त्यांची इच्छा होती की गाडी हाणायचीच. हे अशी नाही की 1 नंबरची गाडी हाणावी आपण गुलालात राहू असं नाही की प्रत्येकाने 6 नंबर 4 नंबरची बैल गाडीत दम घेऊन गाड्या हाणून गाड्या फायनल राखल्या पाहिजे. त्या काय तसं ह्या दोन्ही ड्रायव्हरांचं काम आहे की
तळागाळातनं गाड्या हाणून ती राहते ती. असं नाही की 1 नंबरची गाडी हाणणार आहे आणि 5 नंबरच्या आम्ही हाणणार आहे, असं नाही. त्या दोघांचं बी म्हणजे पहिल्यापासून नियम आहे तसाच काय. आणि दोन्ही बी ड्रायव्हर म्हणजे आता आपल्या भागात म्हणजे टॉपलाच आहेत दोन्ही बी. मित्रांनो, भारतनं आज कमबॅक केला म्हणा लागेल. आता 2-3 महिन्यात सलग गुलाल राहतोय. पहिल्यासारखा पळायला लागलाय का? पळायला लागलाय. आपण भरपूर कष्ट घेतले, शेटने घेतले कष्ट, सगळ्या ग्रुपने कष्ट घेतले, त्यामुळे बैल अजून ह्या स्टेबलला पोहोचतोय आणि मुलालाच राहतोय महत्वाचं. या आप्पा देतात सगळ्यांना बैल ना, दुसऱ्याला आदतला बैल देतात आप्पा. भारतभर काय काय जणांची पळायची इच्छा असते ती पूर्ण करतात आप्पा. असं नाही की मोठ्याच मैदानात पळायला पाहिजे, ह्या मैदानात पण बैल राहतोय म्हणजे आता ह्या वयात चांगला पळतोय बैल. मित्रांनो, आपण शुभेच्छा करूया की भारत सगळ्यांच्या आशीर्वादाने फायनलला कायम राहील, कारण त्यांना भरपूर बैलगाडी क्षेत्रात राज्य गाजवले आणि 2 ड्रायव्हर आहेत ती पूर्ण 1 नंबरात कायम राहतील. धन्यवाद. मित्रांनो, आज 1000 माचीचं मैदान आणि हे आपल्याला स्कूटी दिसते आणि पाठीमागे ज्या बैलांना महाराष्ट्र गाजवला, सप्तहिंद केसरी भारत ही ढाल मिळवलेली आणि ही स्कूटी बऱ्याच असे त्यानं बक्षीस मिळवलेले आहेत आणि बैलगाडी क्षेत्रावर अधिराज्य केलेलं आहे. आणि किरण आप्पा आपल्यासोबत आहेत. आप्पा, पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं भारतनं. आता 2-3 महिना झालं कायम गुलालात राहतोय. आता बैल गुलालाच आहे आणि म्हणजे त्याला कळतंय की आपल्याला अजून थांबायचं नाही आणि मालकासाठी पळायचं आहे. आणि आज म्हणजे त्यानं पुन्हा एकदा मला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी आज त्यानं पुन्हा एकदा दिली आणखीन एकदा. मित्रांनो, मी ज्यावेळेस दुपारी आलो त्यावेळेस आप्पांच्या सोबत बसलेलो. आप्पा म्हणलेले आज स्कूटी, मी पण म्हणलो स्कूटी घेऊन जाताय आणि आप्पा म्हणलेला आज स्कूटी घेऊन जायचे. भारतला खरंच कळतंय की मालकाची इच्छा आहे ती पूर्ण केली पाहिजे. मालकाचे आणि महत्वाचं काय की त्याला म्हणजे मी लहानपणापासून म्हणजे जास्त जास्त सगळ्यात जास्त ओळखतो. मला माहिती जेव्हा म्हणजे आसपासचं जे मैदान आहेत की नाही आपल्या इथे त्याचे, तिथं जेव्हा राहतो फायनलला. आणि आमच्या दोन्ही पण गाड्या आज सीमेला रुबाबची आणि ती पण थोडक्यात झालं आणि आपलं वासरू पण आमचं म्हणजे शेटचं चांगलं पळालं. आणि या एक मिनिट त्यांना. मित्रांनो, त्यांचे आप्पांचे सहकार्य पण आहेत ते. आज पायरा केला राफेलचा आणि भारतचा आणि आज गुलाल झाला. राफेलचा पायरा मी दोस्तीसाठी केलेला आणि बाह्याचा माझा संबंध आहे आणि एका शब्दात मी पायरा केला आणि मी त्यांनी मला 3 दिवसाला फोन केला. मी सकाळी त्यांना फोन केला की नक्की म्हणजे बैल भरू का नको. मग तेव्हा म्हणजे मी आज म्हणजे त्यांच्या डोक्यात काय होतं पळवायचा का नाही मला माहित नाही, पण मी स्वतः त्यांना फोन केला काय झालं बैल, मला फोनच नाही आला. म्हणलं गाडी किती वेळ निघली त्यांची म्हणजे चिठ्ठ्या पण मग कडन निघलेल्या आणि मग मी नियोजन लावलं आणि मला गाडी पळाली पुन्हा आणि गाडी सिमीला चांगली पळाली. डावीनं बैल पळाला आणि झाली आमची दोन्ही घरच्या गाड्यांनी. शेवटी तो पण त्याच्यापेक्षा बारका आहे पण मोठ्याला त्यानं चान्स दिला आज आणि गाडी फायनल राहील. कारण आपण शुभेच्छा करूया की आप्पांचा भारत, आप्पांचा म्हणा नको सगळ्या महाराष्ट्राचा भारत आहे तो असाच कायम गुलालात राहील, प्रेक्षकांची मनं जिंकत राहत. आप्पा धन्यवाद.